संदीप तेवढं जरा हे असं मुख्यमंत्री महोदयांचं मी आपल्याशी स्पष्टपणे बोलतो। बघतो रोहित दादा आणि योगेंद्र दादा आलेले आहेत, राजेंद्र दादा ऑलरेडी आहेत तिथं। थोडा जरा रस्ता करा। दादांनी एवढ्या लोकांना आमदार केले, एक आमदार मी तरी सोडले आणि तुम्ही सोडले तर काम बोलायला तयार नाही यावरती। कोण येतंय कसं येतंय त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे। हा लढा सामान्य लोकांचा आहे। नेते सुद्धा पाठिंबा देत आहेत, पण सगळ्यांनीच देवा ही अपेक्षा नाही। लोकांचा सपोर्ट हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे। भूमिका काय पुढची आता समजा मी एकदा PI आणि DYSPशी बोलतो, मग मी आपल्याला कळवतो। पोलीस म्हणतात एफआर करताच येत नाही एअरक्राफ्ट। एकदा मला थोडं 1 मिनिट आपण झाल्यावर बोलू। चला जाऊ एक मिनिट हो थांबा, तुम्ही पत्रकार हो बाजू। रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। आधी आपण आज जातो, पोलिसांसोबत बोलतो आणि नेमकं काय घडतं हे यानंतर सांगतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार हे येताच या ठिकाणी मोठी गर्दी देखील कार्यकर्त्यांची झाल्याचे पाहत आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि गुन्हा नोंदवला जावा अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून देखील केली जाते। मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते बारामती पोलीस स्टेशन बाहेर एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतो, तो वाढवण्यात आलेला आहे। कारण कालच रोहित पवार ज्यावेळेस मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी गेलेले होते त्या ठिकाणी वाद झालेला होता आणि त्यानंतर आपण बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवायला जाणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं। आता ते रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। सोबतच त्यांच्या योगेंद्र पवारही उपस्थित आहेत। अजित पवार यांच्या अपघातानंतर VSR आणि सोबतच DGCA विरोधामध्ये गुन्हा नोंदवावा अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली होती आणि यासाठी काल ते मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते। मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याला स्पष्ट नकार दिल्यानं ते आक्रमक झाले। बराच वेळ ते पोलीस स्टेशनमध्येच बसून होते, त्यांचा वादही झाला आणि त्यानंतर आपण बारामतीमध्ये जाणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे असा सवालही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता। रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या ठिकाणी एकवटलेले आहेत। अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जाते। याआधी रोहित पवार यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेतलेल्या होत्या आणि यामधून त्यांनी अनेक पुरावे दिलेले होते। अपघातासंदर्भात त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेले होते आणि आता त्यांनी आक्रमक भूमिका घेत एक पाऊल पुढे टाकत या संदर्भात DGCA आणि VSR कंपनीवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी केलेली आहे आणि तोच गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी काल ते मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते। मात्र तिकडे तक्रार दाखल करून घेतली नाही आणि त्यामुळेच आता ते बारामती पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते एकवटलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवला गेलेला आहे। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू आहे। राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी एकवटलेले दिसत आहेत। आधी आपण पोलीस अधिकाऱ्यांशी बोलू, तक्रार देणार आहोत। या पुढे नेमकं काय घडतं हे आपण बाहेर आल्यावर सांगू असं काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी सांगितलेलं होतं। आपण हे दृश्य बघतोय, मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत। आपल्या हातामध्ये फलक आहेत आणि पोलीस स्टेशन बाहेरच या कार्यकर्त्यांनी ठिय्या देखील मांडलेल्या आहेत। पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे पोलिसांना देखील या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवताना कसरत करावी लागते हे दिसतंय। पोलीस स्टेशन बाहेरच या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे, हातामध्ये फलक घेतलेले आहेत। अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे DGCA आणि VSR कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। आणि यावर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती पाहूया। रोहित पवार यांनी काल मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये जाऊन VSR कंपनी आणि DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या विरुद्ध
सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? मी तुमचे जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. तर विरोधकांकडून देखील या मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. पोलीस जर तक्रार दाखल करून घेत नसतील तर नेमका पोलिसांवर दबाव कुणाचा आहे असा सवाल रोहित पवारांनी देखील विचारलेला होता. आणि याचवरून काल त्यांचा वादही पोलिसांसोबत झालेला होता. मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आज ते बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. तिथं ते तक्रार देणार आहेत. त्यामुळे तिथं आता पोलिसांकडून त्यांना काय उत्तर दिलं जात आहे आणि त्यावर रोहित पवार यांची पुढील भूमिका काय असणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. जोपर्यंत अजित पवार यांना न्याय मिळत नाही, जनतेसमोर सगळे प्रश्नांची उत्तरं येत नाही, तोवर आपण लढा देत राहणार अशी भूमिका रोहित पवारांनी घेतलेली आहे. त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. हा लढा सामान्य लोकांचा आहे. नेते सुद्धा पाठिंबा देत आहेत, पण सगळ्यांनीच देवा ही अपेक्षा नाही. लोकांचा सपोर्ट हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे.